नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक मित्रांनो 30 मे 2025 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती सिंधी सेलू या ठिकाणी राज्यातील सर्वाधिक तूर बाजारभाव निघालेला असून जवळपास 7,850 रुपयांचा उच्चांकी तूर बाजारभाव काल सिंधी सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळालेला आहे। त्याचबरोबर कमीत कमी दर होते या ठिकाणचे 7,100 रुपये, तर सर्वसाधारण दर होते 7,300 रुपये। तरी मित्रांनो, आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकायला न्यायच्या पहिले बाजारभावाची खात्री करून घ्यावी ही सर्व शेतकऱ्यांना विनंती। तर मित्रांनो, बाजार समिती आहे त्यानंतर पुलगाव या ठिकाणी 33 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती। कमीत कमी दर 6,200 रुपयापर्यंत मिळालेले आहे। त्याचबरोबर सर्वसाधारण दर होते 6,470, तर जास्तीत जास्त दर 6,520। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो चंद्रपूर, आवक आलेली होती 150 क्विंटलची। कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,400, तर सर्वसाधारण दर 6,200। त्यानंतर पैठण छत्रपती संभाजीनगर 32 क्विंटल तूर आवक, कमीत कमी दर 6,400 रुपये, जास्तीत जास्त दर 6,610, तर सर्वसाधारण दर 6,500 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा, 1,425 क्विंटल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,355 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,610, तर सर्वसाधारण दर 6,500 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला, 403 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,200 रुपये, जास्तीत जास्त दर 6,940, तर सर्वसाधारण दर 6,600 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव, आवक आलेली होती 45 क्विंटलची। कमीत कमी दर 2,501 रुपये, सर्वसाधारण दर 5,800, तर जास्तीत जास्त दर 5,900। त्यानंतर बाजार समिती आहे चिखली, 181 क्विंटल तुरीची आवक आलेली होती। कमीत कमी दर 6,051 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,651 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,351। त्यानंतर बाजार समिती नागपूर, आवक आलेली होती लाल तुरीची 600 क्विंटलची। कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर 6,750, तर सर्वसाधारण दर मित्रांनो 6,687 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे चाळीसगाव, आवक आलेली होती लाल तुरीची 70 क्विंटलची। कमीत कमी दर 5,100 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,090 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर या ठिकाणचे 5,851 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती जिंतूर, आवक आलेली होती लाल तुरीची 33 क्विंटलची। कमीत कमी दर 6,350 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,500, तर सर्वसाधारण दर 6,400। त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो मूर्तिजापूर, जिल्हा अकोला, आवक आलेली होती लाल तुरीची 400 क्विंटलची। कमीत कमी दर 6,460 रुपये, जास्तीत जास्त दर मित्रांनो 6,715, तर सर्वसाधारण दर 6,590। मित्रांनो, या ठिकाणी देखील जवळपास 200 ते 250 रुपयांचा दबाव तूर बाजारभावात काल बघायला मिळालेला आहे। त्यानंतर बाजार समिती मलकापूर, आवक आलेली होती लाल तुरीची 1,410 क्विंटलची। कमीत कमी दर 6,335, सर्वसाधारण दर 6,705, तर जास्तीत जास्त दर 7,045। त्यानंतर बाजार समिती आहे मेकर, 120 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती। कमीत कमी दर 6,200 रुपये, जास्तीत जास्त दर 6,730, तर सर्वसाधारण दर 6,600। त्यानंतर बाजार समिती आहे नांदुरा, 185 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,350, जास्तीत जास्त दर 6,900, तर सर्वसाधारण दर या ठिकाणी 6,610। त्यानंतर मंगळवेढा तूर लाल, कमीत कमी दर निघालेले आहे 5,900, जास्तीत जास्त दर 5,900, तर सर्वसाधारण दर सुद्धा 5,900 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे औराद शहाजनी, आवक आलेली होती लाल तुरीची 94 क्विंटलची। कमीत कमी दर 6,400 रुपये, जास्तीत जास्त दर 6,686 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,543 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कळंब, जिल्हा यवतमाळ, आवक 17 क्विंटल, कमीत कमी दर 6,475, सर्वसाधारण दर 6,500, तर जास्तीत जास्त दर 6,525। त्यानंतर उमरखेड, कमीत कमी दर निघालेले आहे 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 6,500, तर सर्वसाधारण दर 6,300। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरेड, जिल्हा नागपूर, आवक आलेली होती 99 क्विंटलची। कमीत कमी दर निघालेले आहे 5,900 रुपये, जास्तीत जास्त दर 6,480, तर सर्वसाधारण दर 6,150। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल, जिल्हा नागपूर,
आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी 260 क्विंटल तुरीची कमीत कमी दर निघालेले आहे 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 6,341, तर सर्वसाधारण तूर बाजारभाव 6,250. त्यानंतर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर कमीत कमी दर 6,700, जास्तीत जास्त दर 6,800, तर सर्वसाधारण दर 6,750. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बीड. तूर पांढरी आवक 14 क्विंटलची कमीत कमी दर 5,500 रुपये, सर्वसाधारण दर होते या ठिकाणचे 6,226, तर जास्तीत जास्त दर 6,501 रुपये. त्यानंतर बाजार समिती कर्जत जिल्हा नगर. तूर पांढरी कमीत कमी दर निघालेले आहे 6,800 रुपये, जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दरसुद्धा 6,800 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो पाथरी. 53 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक काल संध्याकाळपर्यंत होती. कमीत कमी दर निघालेले आहे 5,000 रुपये, जास्तीत जास्त दर 6,475, सर्वसाधारण दर 6,350. त्यानंतर देऊळगाव राजा कमीत कमी दर 6,450, सर्वसाधारण दर या ठिकाणी 6,450, तर जास्तीत जास्त दरसुद्धा 6,450 रुपयापर्यंत देऊळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती पांढऱ्या तुरीला बाजारभाव मिळालेला आहे. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट. बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभाव मित्रांनो काल पण दबाव बघायला मिळालेला आहे. तर सिंधी सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 7,800 रुपयांचा उच्चांकी बाजारभाव मिळालेला आहे अशी माहिती आपल्यापर्यंत आलेली असून तरी आपला शेतमाल विकायला न्यायच्या आधी बाजारभावाची खात्री करून घ्यावी ही सर्व शेतकऱ्यांना विनंती. तर भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मित्रांनो नमस्कार.